राजहंस प्रकाशनातर्फे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। साहित्य विश्वामध्ये आज एक नवीन पायंडा पडतोय। आपण इन्शाअल्लाह या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन करतोय। राजहंस प्रकाशन ही एक प्रतिष्ठित प्रकाशन संस्था। या प्रकाशन संस्थेने आपल्याला अनेक दर्जेदार पुस्तकं दिली आहेत। त्याच राजहंसी परंपरेतलं आणखीन एक पुस्तक म्हणजे इन्शाअल्लाह। या पुस्तकाचे लेखक आहेत अभिराम भडकमकर। उत्कृष्ट आणि दर्जेदार लेखन म्हणजे अभिराम भडकमकर। नाटक, चित्रपट, कादंबरी अशा सगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केले। स्वभावतच असलेली प्रयोगशीलता हे या लेखकाचं वैशिष्ट्य आहे। साक्षात सरस्वतीचं वरदान या लेखकाला आहे। या लेखकाच्या इन्शाअल्लाह या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। राजहंस प्रकाशनाच्या संपादक, स्त्री प्रश्नाच्या अभ्यासक, नाट्य समीक्षक आणि अहिल्याबाई होळकर चरित्राच्या लेखिका विनयाताई खडपेकर या इन्शाअल्लाह या कादंबरीविषयी आपलं मनोगत व्यक्त करतायत। अभिराम भडकमकरची नवी कादंबरी इन्शाअल्लाह धार्मिक संघर्ष चित्रित करणारी ही कादंबरी आहे। आजच्या समाज जीवनामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे, किंबहुना ज्वलंत विषय आहे। ह्या विषयावर वर्तमानपत्रातून नित्य बातम्या येत असतात। दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर तावातावानी चर्चा सुरू असतात आणि मग ह्या प्रश्नाचं एक वेगळंच स्वरूप आपल्याला जाणवायला लागतं। काहींची जीवनं ह्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतात। काही माणसं आपल्या कार्याची एक निराळी दिशा पकडतात। अभिरामची कादंबरी ही जी आपल्या हा महत्त्वाचा प्रश्न, हा ज्वलंत प्रश्न, हा जो आपल्या आयुष्याला निकटपणे येऊन भिडतो त्याला चित्रित करते। मग तिथे अभिरामची शैली जी आहे ती चित्रमय आहे। ही कादंबरी आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ही महानगराच्या पातळीवरची कादंबरी नाही आहे। इथे खूप मोठ्या राजकीय व्यक्ती येत नाहीत। स्थानिक पातळीवरती वावरणारे राजकीय पुढारी येतात। स्थानिक पातळीवर वावरणारे निरनिराळ्या संघटनांचे समाजकार्यकर्ते येतात। त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया येतात। ते जनतेला वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करायला लागतात। हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही धर्मांमधले प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवाह दोन्हीमधून जे काही विचारमंथन सुरू होतं त्याच्यातून लेखक स्वतःचा असा एक काहीतरी दृष्टिकोन, स्वतःचा असा शोध ह्या कादंबरीमध्ये घेत जातो। इन्शाअल्लाह कादंबरीचा विषय आणि मांडणी हे सगळंच वैशिष्ट्यपूर्ण आहे। साधारण कादंबरीचा आशय हे मुखपृष्ठ सांगत असतं। कोल्हापूरचे तरुण रंगकर्मी श्रेयस मोहिते यांनी इन्शाअल्लाह या कादंबरीचं मुखपृष्ठ तयार केलंय। बघूयात ते काय म्हणतात। आज राजहंस पब्लिकेशनच्या आणि माझ्या आवडत्या लेखकाच्या म्हणजेच अभिराम भडकमकर सरांच्या इन्शाअल्लाह या एका नव्या आणि अत्यंत धाडसी अशा कादंबरीचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे। या प्रकाशन सोहळ्यास माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा। या कादंबरीशी मी एका वेगळ्याच कारणाने कनेक्ट झालोय, ते म्हणजे या कादंबरीचं मुखपृष्ठ होय। या मुखपृष्ठावर माझा मित्र सलीम मुल्ला याचं छायाचित्र आहे आणि ते छायाचित्र काढण्याची संधी मला प्राप्त झाली। 2 वर्षापूर्वी आम्ही दिल्लीतील कुतुब मिनार परिसरामध्ये फिरायला गेलो होतो। तिथे कमाली जमाली नावाची मशीद आहे। त्या मशिदीमध्ये एका कोपऱ्यात एका खिडकीतून छान असा कवडसा आत आला होता आणि योगायोगाने सलीम त्या कवडसामध्ये उभारला होता आणि तो त्या खिडकीकडे पाहत होता। मला तो सिनेरिओ खूप भारी वाटला आणि मी तो लगेच माझ्या मोबाईलवर कॅप्चर केला। त्यालाही दाखवला तो फोटो, त्यालाही खूप आवडला। त्यानं लगेच संध्याकाळी सोशल मीडियावर तो अपलोड केला। काही दिवसानंतर त्याचा मला फोन आला की अरे तू काढलेला फोटो अभिराम सरांना खूप आवडलाय आणि त्यांनी नुकतीच एक कादंबरी लिहिली, खूप भारी आहे आणि त्या कादंबरीच्या मुखपृष्ठासाठी ते विचारतायत। मी म्हटलं काय? मी सहज म्हणून काढलेला फोटो अभिराम सरांना आवडावा आणि त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर तो फोटो यावा हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे आणि आज ते स्वप्न प्रत्यक्षात खरं होतंय।
खरंच मी राजहंस प्रकाशनाचे खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका नव्या व्यक्तीच्या कामाला त्यांनी इतकं मोठं व्यासपीठ दिलं. मी अभिराम सरांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासाठी इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली, आणि सलीमचे आभार मानतो. आणि नजीकच्या काळात इन्शाअल्लाह ही कादंबरी धुमाकूळ घालेल आणि वाचकांच्या पसंतीस उतरेल. पुनश्च एकदा या प्रकाशन सोहळ्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. इरफान मुजावर हे अनेकदा राज्यनाट्य स्पर्धा गाजवणारे सध्याचे तरुण नाटककार. इन्शाअल्लाह लिहित असताना त्यांनी अभिराम भडकमकर यांना महत्त्वपूर्ण संदर्भ दिले. एवढंच नाही तर त्यांनी पवित्र कुराण शरीफची प्रतसुद्धा त्यांना भेट म्हणून दिली. बघूयात इरफान मुजावर इन्शाअल्लाहबद्दल काय म्हणतायत. अभिराम भडकमकर हे नाव आता आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. सुखांशी भांडतो आम्ही, ज्याचा त्याचा प्रश्न यासारखी नाटकं, बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट यासारख्या कादंबऱ्यातून हे नाव आपल्याला परिचित आहे. तर याच अभिराम दादाची नवीन कादंबरी येते इन्शाअल्लाह. राजहंस प्रकाशनातर्फे या कादंबरीचं आज प्रकाशन होतं. ही कादंबरी नवीन काय देईल, तर ही कादंबरी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नव्याने बघण्याची दृष्टी देईल. तुम्हाला प्रवृत्त करेल की किमान एकदा तरी आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, जे काही चाललंय, जी काही परिस्थिती आहे, त्याला फक्त वेगळ्या नजरेने बघा. मला आनंद आहे की अभिराम दादाच्या या लेखन प्रक्रियेमध्ये मी त्याच्यासोबत होतो. तो सतत मला फोन करायचा, आम्ही संपर्कात होतो, मी त्याच्या घरी राहिलो, त्याची लेखन प्रक्रिया मी जवळून बघितली. मला या कादंबरीचा एक छोटासा का होईना भाग होता आला, याबद्दल अभिराम दादाचे खरंच आभार. ही कादंबरी आपण जरूर वाचावी. या कादंबरीसाठी, अभिराम दादासाठी, राजहंस प्रकाशनासाठी, या प्रकाशनासाठी माझ्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. इन्शाअल्लाह या कादंबरीच्या मुखपृष्ठाविषयी जर का बोलायचं झालं तर या मुखपृष्ठावरचा चेहरा आपलं लक्ष वेधून घेतो. कादंबरीचा नेमका आशय काय याची आपल्याला उत्सुकता वाटत राहते. या मुखपृष्ठावरील चेहरा म्हणजेच सलीम मुल्ला आणि अभिराम भडकमकर यांचं वेगळं नातं आहे. बघूयात त्यांच्या भावना काय आहेत. अभिराम भडकमकर सर आणि मी एक इंटरेस्टिंग अशा शृंखलेने जोडले गेलेले आहोत. ते म्हणजे वि स खांडेकर प्रशाला कोल्हापूर, टाकाळा मोहल्ला आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. आणि या शृंखलेमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे इन्शाअल्लाह ही कादंबरी. ज्यावेळी मी सेकंड इयरमध्ये होतो त्यावेळी सरांचा मला फोन झाला की मी एक नवीन कादंबरी लिहितोय आणि त्यामध्ये कोल्हापूर, मोहल्ला अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यावर आपण चर्चा करायची आहे. मी थर्ड इयरमध्ये असताना सरांना संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार जाहीर झाला होता, त्यासाठी सर दिल्लीत आले होते. सर आले, आम्ही भेटलो, सरांनी मला कादंबरी दिली आणि ज्यावेळी मी ती कादंबरी वाचण्यासाठी घेतली त्यावेळी ती कादंबरी खाली ठेवणंच झालं नाही माझ्या हातातून. म्हणजे 2 दिवसात ती कशी संपली कळालं नाही. एक सुंदर अशा कथानकातून आपल्या विचारांची कट्टरता किती गरजेची आहे आणि ती कट्टरता आपल्या सत्सद विवेक बुद्धीला किती घातक असू शकते हे खूप सुंदर पद्धतीनं सरांनी मांडलंय त्यामध्ये. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी कादंबरीतील बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि सर ज्यावेळी आले त्यावेळी सरांनी मला एक माझ्यासाठी सरप्राईज आहे असं सांगितलं होतं. आमची चर्चा झाली. चर्चेनंतर सर मला बोलले की तुझं सरप्राईज आहे आणि ते म्हणजे या कादंबरीच्या मुखपृष्ठावर तुझा चेहरा असणार आहे. आणि मी त्यावेळी काही क्षण तर स्तब्ध होतो. मला कळालं नाही की काय रिॲक्ट व्हावं या गोष्टीवर. कारण तुम्ही एक कादंबरी वाचता, ती कादंबरी तुम्हाला एक नवीन विचार देते, तुम्हाला प्रभावित करते आणि त्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर तुमचा चेहरा येतो. यापेक्षा आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट काय असू शकते. मी सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या कादंबरीच्या मुखपृष्ठावर स्थान दिलं आणि आज या कादंबरीचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा आहे आणि त्यासाठी सरांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. ही कादंबरी एक नवा इतिहास घडवेल याची मला खात्री आहे. इन्शाअल्लाह. श्रीपाद प्रभाकर जोशी हे इन्शाअल्लाहचे पहिले वाचक. इन्शाअल्लाहचा पहिला खरडा वाचून त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. या कादंबरीचा पहिला खरडा प्रथम माझ्या वाचनात आला हा माझ्या आनंदाचा भाग आहे. खरोखरच या कादंबरीत
मुस्लिम समाजातील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर दाटून आलेले सगळे मळब बाजूला सारत सामान्य माणसाचा अंतरंगाचा वेध घेत ही कादंबरी माणूसपणाला अधोरेखित करते. घटना, पात्र यांचं तटस्थतापूर्ण वस्तुनिष्ठ मूल्यमापन लेखकाची सहृदय जाणीव प्रगट करते. एखाद्या समूहाच्या बोलीचा पात्रासाठी केलेला वापर त्या पात्राची संवेदना उत्कटपणे व्यक्त करत असते. या कादंबरीत अभिरामने कोल्हापूर परिसरातील मुस्लिम समाज बोलत असलेल्या बागबानी बोलीचा केलेला वापर या कादंबरीचे एक बलस्थानच आहे असं म्हणावे लागेल. पात्रांची वीण, घटनेच्या माध्यमातून समाज आणि स्वच्या संदर्भात निर्माण होत जाणारे प्रश्न, या पार्श्वभूमीवर स्वतःचाच घेत गेलेला शोध आणि पात्रांचा आपल्याच मनाचा उजळत जाणारा गाभारा हे या कादंबरीचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि यामुळेच ही कादंबरी सशक्त, वाचनीय आणि माणूसपणाला अग्रक्रम देणारी ठरते. मी श्री अभिराम भडकमकरांना सुयश चिंतितो शुभेच्छा देतो. कुठलंही काम करताना बालमित्र हा महत्त्वाचा. त्यांच्या शुभेच्छा आपलं बळ वाढवतात, एनर्जी वाढवतात. इन्शाअल्लाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक अभिराम भडकमकर यांना त्यांच्या बालमित्रांनी काय शुभेच्छा दिल्यात बघूयात. इंशाल्लाह आ रहा है, मैं बाची तो नहीं हूँ, उसकी उत्सुकता है. उसका उद्घाटन इतवार दिन है, उसके बाद में मैं बाचने वाला. अभिराम को मैं बचपन से जानती हूँ. उसे लेखन, वाचन इसमें और नाटक में काम करने की बड़ी इच्छा थी. वो हिसाब से उन्होंने अभी बड़ा पल्ला गाटेला है. नाटक में भी उन्हें काम कराया, नाटक भी लिखा. अभी एक कादंबरी उन्होंने लिखेला है और जिसका प्रकाशन जो इतवार के दिन होने वाला है. और कादंबरी तो क्या मैंने अभी तक पढ़ी सो नहीं, तो इतवार दिन उसका प्रकाशन होने के बाद इंशाल्लाह मैं उसे ज़रूर पढ़ूँगा. तो प्रकाशन के लिए अभिराम को मेरे हार्दिक बधाई. वेगवेगळ्या अशा पद्धतीचे प्रयोग हे मराठी भाषेमध्ये झाले पाहिजेत आणि अशी करणारी जी अत्यंत अभ्यासू आणि नामवंत मंडळी या मराठी साहित्य क्षेत्राला लाभलेली आहेत, त्यामध्ये अलीकडच्या काळातलं अभिराम भडकमकर हे एक मोठं नाव मी आहे असं मानतो. अभिरामनं या कादंबरीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, अतिशय बारकावेनं अभ्यासलेले आहेत आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून ही एक अतिशय सुंदर कलाकृती आज आपल्यासमोर आलेली आहे. या कादंबरीच्या प्रकाशनाचं आम्ही चांगल्या रीतीनं नियोजन ही करणार होतो. तसे आमचे प्रयत्न देखील सुरू होते, परंतु आज या कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये नाईलाज असतो हा कार्यक्रम आपल्याला ऑनलाईन करावा लागतो आहे. पण तरी देखील कुठंही उत्साह कमी न होता तशाच पद्धतीनं, तशाच ताकदीनं आज ही कादंबरी रसिकांच्या समोर येते आहे. आपण सगळ्यांनी अभिरामच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देऊया. आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी इन्शाअल्लाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक अभिराम भडकमकर यांना दिलेली शुभेच्छा आपण पाहूयात. माझा मित्र आणि माझा लेखक अभिराम भडकमकर यांनी एक फॅन्टॅस्टिक कादंबरी लिहिलेली आहे. नाव आहे इन्शाअल्लाह. राजहंस या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेतर्फे आज त्या कादंबरीचं प्रकाशन आहे. मित्र, खरं तर खूप मोठा सोहळा करायची आमची इच्छा होती, पण डॅमेट या करोनामुळे करू शकत नाही. पण व्हर्च्युअली म्हणजेच टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. तेव्हा अभिरामला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट अभिराम. गॉड ब्लेस. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं पासआउट झाल्यानंतर अभिराम भडकमकर यांनी पूर्ण वेळ मुंबईत काम करायचं ठरवलं. त्यावेळेपासूनचे त्यांचे सिनियर मित्र डॉक्टर गिरीश ओक आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार. आजच्या दिवशी ते काय म्हणतात ते बघूयात. ज्याचा त्याचा प्रश्न ह्याच दिवशी ह्याच वेळी देहभान
आणि सुखांशी भांडतो आम्ही. हे माझ्या भात्यातली अतिशय लोकप्रिय, यशस्वी आणि प्रभावी नाट्यास्त्र असं मी आनंदाने, अभिमानाने म्हणू शकतो. या चारही नाटकांचा लेखक अभिराम भडकमकर. वेगवेगळ्या गहन विषयांना हात घालून त्यावर प्रश्न निर्माण करून प्रेक्षकांना त्यांची उत्तरं शोधणं भाग पाडायला लावणारा हा लेखक, हा त्याचा हातखंडा. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या देवकी नावाच्या चित्रपटातही मी काम केलं. त्यानंतर असा बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट या दोन्ही कादंबऱ्या वाचल्या. त्याही तेवढ्याच भन्नाट होत्या. आणि आता मी वाट बघतोय त्यांनीच लिहिलेल्या इन्शाअल्लाह या कादंबरीची. नावावरून तरी अतिशय धाडसी आणि संवेदनाशील विषय दिसतोय, पण माझी खात्री आहे लेखक अभिराम भडकमकर आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो अतिशय उत्तम हाताळला असणार. अभिराम, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आता बघूयात ज्येष्ठ आणि अष्टपैलू रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी पुरुषोत्तम बेर्डे. राजहंस प्रकाशन पुणे यांच्यातर्फे अभिराम भडकमकर यांची नवीन कादंबरी इन्शाअल्लाह आता प्रकाशित होते या लॉकडाऊन पिरियडमध्ये. त्या कादंबरीला माझ्या शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे अभिराम भडकमकरची ही नवीन कादंबरी खूप उत्सुकता निर्माण करून आहे. याचं कारण, याचा जो विषय आहे, अभिरामने मला एक चर्चा करताना मागे सांगितलं की त्या विषयावर त्याने खूप वेगळा असा अँगल दिलेला आहे, वेगळा अभ्यास केलेला आहे. आणि आत्ता जो अनेक धर्मियांमध्ये जो कट्टरपंथीयपणा जो आलेला आहे, वाढलेला आहे, मुस्लिम धर्मांमध्ये नवीन विचारांची एक सुधारणामध्ये मुस्लिम काही विचारधारा सुरू झालेली आहे आणि ती अनेक वर्षापासून सुरू झालेली आहे, पण आता तिने मूळ धरलेला आहे आणि त्याच्यावरचा जो एक संघर्ष आहे तो या कादंबरीत मांडण्याचा अभिरामने प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की ते नक्की खूप इंटरेस्टिंग झालेलं असणार. कारण अभिरामच्या आधीच्या ज्या दोन कादंबऱ्या आहेत, बालगंधर्व आणि असा बालगंधर्व होणे नाही आणि ॲट एनी कॉस्ट, ह्या दोन परत विविध वेगळ्या विषयाच्या कादंबऱ्या होत्या. बालगंधर्वांचं व्यक्तिचित्रण त्यात होतं आणि तो काळ त्याने उभा केला होता. तसाच अलीकडच्या काळातला जो चित्रवाणीमधला संघर्ष आहे मालिकांमधला, तो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला आणला होता त्याने. त्यामुळे ह्या कादंबरीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अभिराम हा लेखक मला आधीपासूनच आवडता आहे माझा नाटककार म्हणून. पाहुणा नाटक त्याने जेव्हा NSD येऊन मुंबईमध्ये पहिल्यांदा केलं, त्याचं संगीत मी केलं होतं आणि तेव्हाच मला चुणूक जाणवली होती त्याच्या लेखनातली. ज्याचा त्याचा प्रश्न, देहाभान किंवा सुखाशी भांडतो आम्ही, ह्याच्यासारखी अतिशय दर्जेदार नाट्य निर्मिती त्याच्या लेखनातून झालेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झालेली आहे. त्यामुळे चित्रपट पण आहेत त्याचे अनेक. माझ्याबरोबर खायाळ या सिनेमामध्ये त्याने पटकथा आणि संवाद लिहिले होते. आणि त्याच्यानंतर बालगंधर्व सारखा सिनेमा त्याचा उजवा आहे खूप. तर त्याच्या या सगळ्या लेखन शैलीमुळे एक त्याच्या कादंबरीची उत्सुकता तर नक्कीच लागून राहिलेली आहे. त्याशिवाय राजहंस प्रकाशन, अभिराम भडकमकर आणि कादंबरी याचा त्रिवेणी संगम आहे. त्यात परत तिसरी कादंबरी आहे. हा सगळाच एक असा छान योग जुळून आलेला आहे आणि मला असं वाटतं की ही कादंबरी खूप गाजणार ही सुद्धा, कारण त्यातल्या विषयामुळे, विषयाचा एक नवीन अँगलमुळे गाजणार आहे. आणि अलीकडच्या काळात तर ते यायला हवंच होतं असं काहीतरी. त्यामुळे अभिरामला आणि या कादंबरीला, प्रकाशन राजहंस प्रकाशनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप चांगलं स्वागत याचं होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आता आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतोय तो क्षण, ॲट एनी कॉस्ट, बालगंधर्व यानंतर राजहंस प्रकाशित, अभिराम भडकमकर लिखित इन्शाअल्लाह या कादंबरीचे प्रकाशन. आत्तापासून इन्शाअल्लाह ही कादंबरी विक्रीसाठी सगळीकडे उपलब्ध आहे. करोनामुळे कदाचित तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल. आत्ताच्या आत्ता www.rajhansprakasan.com या वेबसाईटवरनं तुमची प्रत लगेचच मागवून घ्या. आता बघूयात कादंबरीकार अभिराम भडकमकर आपल्याला कादंबरीविषयी काय सांगतायत. खरं तर मी कधी कादंबरीकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं.
पण बघता बघता माझी 3री कादंबरी प्रकाशित होते. त्यामुळे मला फार वेगळं वाटतंय, खूप गंमतही वाटते की मला नेहमी नाटक आणि सिनेमा हीच माझी क्षेत्रे आहेत असं वाटत होतं. पण कादंबरी लेखनामध्ये मी आलो आणि मी आता पूर्णपणे रमलो आहे असं निश्चित वाटतं. ॲट एनी कॉस्ट कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा झाल्या, ती लोकांना आवडली, त्याच्या जवळजवळ 3 आवृत्त्या संपल्या आणि हा सगळा ॲट एनी कॉस्टचा सगळा विषय जो होता तो म्हणजे मी मोकळा झालो त्या विषयामधनं. तेव्हा साहजिकच प्रश्न यायला लागला की आता नवीन काय. आणि त्या काळामध्ये म्हणजे गेल्या काही दशकांपासून आपल्या देशामध्ये म्हणा किंवा एकूण जगामध्ये धर्म आणि धर्माशी रिलेटेड अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एक घुसळण चालू आहे. आणि त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे याच्यावरती प्रचंड प्रमाणावरती चर्चा, वाद आणि असं सगळं. तर त्या सगळ्याबद्दल माझं आणि माजगावकर सरांचं नेहमी बोलणं व्हायचं. दिलीप माजगावकरांचं प्रकाशक म्हणून एक वैशिष्ट्य असं आहे की ते लेखकाच्या मनामधली जी खळबळ आहे ती खळबळ त्यांना बरोबर जाणवते आणि त्या खळबळीचं एखाद्या क्रिएटिव्ह किंवा सर्जनशील अशा कलाकृतीमध्ये कसं रूपांतर करता येईल याचा सतत त्यांचा विचार चालू असतो. त्यामुळे ही सगळी जी खळबळ होती त्याच्यावर ते मला म्हणाले की आता व्हॉट्सअप, फेसबुकवरती हे सगळं लिहून वाया घालवू नकोस, या विषयावरती आता तू विचार करायला लाग, कारण मला ह्याच्यामध्ये काहीतरी तुझं नवीन पुस्तक दिसतंय. आणि खरोखरच या सगळ्या गोष्टींचा विचार मी करायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की मला आत्ता या क्षणी काय मांडावं असं वाटतंय, तर ते हे आहे. आणि मग मी पूर्णपणे गंभीरपणे एका पुस्तकासाठी, कादंबरीसाठी मी त्याचा विचार करायला लागलो. आणि मी मनाने टाकाळा परिसर, जिथे माझं सगळं लहानपण गेलं, त्या ठिकाणी मी जाऊन पोचलो. मनाने मी त्या ठिकाणी राहिलो. आणि मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की आपल्या समाजामध्ये 2 धर्मांच्या मध्येच नव्हे तर धर्माच्या अंतर्गतसुद्धा एक घुसळण चालू आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. विशेषतः तरुण आणि स्त्रिया यांच्यामध्ये ती खूप घुसळण चालू आहे. आणि ती मला असं वाटलं की आत्ता या क्षणी आपण मांडली पाहिजे. अर्थात लेखक म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपण सारे विश्वची माझे घरं वगैरे म्हणतो आणि लेखक म्हणून विचार करायला लागतो तेव्हा आपली जात किंवा आपला धर्म याच्यापुरतंच आपलं अनुभव विश्व मर्यादित राहिलं पाहिजे असं स्वतःलाही बजावतो आणि दुसऱ्याकडनं सुद्धा अपेक्षित करतो. पण मला असं वाटलं की एक लेखक म्हणून माझ्या आजूबाजूला किंवा जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही अनुभव विश्वाचा तुकडा हा मला परका असता कामा नये. आणि मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की जे मी मांडतोय ते माझं आहे, तो मी आहे. याचं कारण असं की तुम्ही तुमचं किंवा तू, आपला मी किंवा माझं जे काही आहे ना ते किती विस्तारतो त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि मग मला असं लक्षात यायला लागलं की ही जी खळबळ आहे ही खळबळ एका धार्मिक समूहाची आहे असं मला म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्या खळबळीकडे माझं लक्ष गेलं आणि मला असं वाटलं की ती कागदावर आपण उतरवली पाहिजे. आणि ते मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि आजही जवळून अनुभवतो आहे. आणि म्हणून मी ते मांडायचा प्रयत्न केला आणि त्यातून इन्शाअल्लाह कादंबरीची सुरुवात झाली. म्हणजे कादंबरीची सुरुवात होते जुनैदच्या शोधापासून. पण त्याच्यानंतर तो केवळ जुनैदचा जो शोध असतो त्याच्या निमित्ताने कादंबरीचा जो नायक आहे जुल्फी, तो त्या मोहल्ल्यामध्ये जातो आणि त्याचा एक वेगळा आत्मशोध सुरू होतो. आणि मग तो केवळ जुनैदसाठी असलेला जुल्फीचा आत्मशोध राहत नाही तर आजूबाजूला असलेल्या सगळ्या पात्रांचा एक वेगळा आत्मशोध त्या ठिकाणी सुरू होतो. एका समाजाचाच मला असं वाटतं की एका परीने आत्मशोध या कादंबरीच्या निमित्ताने आपण घ्यायला लागतो. आणि मग असं लक्षात येतं की ही कादंबरी तात्कालिक विषयावरती जरी आधारित असली तरी यातली जी सगळी जे ताणेबाणे आहेत किंवा तणाव आहेत त्याला काही शतकांचा इतिहास आहे आणि त्याचं प्रतिबिंब पुढेही अनेक दशकं किंबहुना काही शतकं पडण्याची शक्यता आहे. आणि मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की ही एक कट्टरता जी आहे, मग ती केवळ धार्मिक कट्टरताच असं नाही, आपल्या समजुतीबाबतची, आपल्या धारणांबाबतची, आपल्या विचारसरणींबाबतची ही जी सगळी कट्टरता आहे, ही सगळी कट्टरता आपला माणूस म्हणून असलेला जो प्रवास आहे किंवा एकूण जगाचं आकलन होण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये अडथळा ठरते. आणि म्हणून ही कादंबरी सर्व प्रकारच्या कट्टरता नाकारणारी आहे, फक्त धार्मिक कट्टरता नाकारणारी नाही आणि एकाच धर्मातली कट्टरता नाकारणारी नाही, तर सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणारी ही कादंबरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही कादंबरी म्हणजे त्याच्यासाठी मी असं म्हणतो की ही माणसांची कथा आहे, ही माणसांची गोष्ट आहे.
व्होट बँकेची गोष्ट नाही आहे. कारण दुर्दैवाने आपण आपल्याकडे एक व्होट बँक म्हणून पाहण्याचा एक प्रघात पडलेला आहे, किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या समूहामध्ये कुठेतरी एकत्र राहण्याचा आज प्रयत्न करतो आहे. तर हे सगळं जे काय होतं, या संदर्भातले जे काही प्रश्न पडत होते, हे सगळे प्रश्न कादंबरीमध्ये मी मांडत गेलो आणि त्यातून इन्शाल्लाह कादंबरी निर्माण झाली. आणि ही सगळी जी खळबळ होती ही बरोबर माझगावकरांनी हेरली आणि मला या विषयाकडे वळवलं. मुळात यातली जी भाषा आहे त्या भाषेसाठी मला एक वेगळं संशोधन किंवा असं काही करायची गरज नाही लागली. कारण टाकाळा परिसरामध्ये मी राहत होतो, तर त्या परिसरामध्ये बोलली जाणारी ही बागवानी भाषा आहे, जिला कोल्हापूरच्या आसपास मुसलमानी असंही म्हटलं जातं. म्हणजे मराठी, हिंदी आणि उर्दू याचं एक फार मस्त मिश्रण या भाषेमध्ये आहे. आणि ही भाषा लहानपणापासून मी तिथे राहत असल्यामुळे ती म्हणजे माझीच भाषा झाली. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की ही माझी दुसरी मातृभाषा आहे आणि त्यामुळे ही भाषा मला ती सहज त्यामध्ये मांडता आली. कारण या कादंबरीतली पात्र या भाषेमध्ये बोलतात आणि एक भाषा जेव्हा येते ना, तेव्हा त्या भाषेबरोबर ती संस्कृती येते, तो थॉट येतो, ते तत्त्वज्ञान येतं किंवा ते जगणं येतं. आणि म्हणून त्या जगण्यामध्ये ही भाषा अपरिहार्य आहे आणि ही भाषा समजायलाही खूप सोपी आहे. म्हणजे जसं आता यातले नाटणा म्हणजे पळणं किंवा चकोट म्हणजे चांगलं, या पद्धतीचे जर काही शब्द सोडले तर ते हिंदी, उर्दू, मराठी याचंच सगळं ते मिश्रण आहे. म्हणजे येतो म्हणजे आतू किंवा ओढणेला वढ्या असं म्हणणं, तर अशा पद्धतीची ती भाषा आहे. ती भाषा हे सगळं जगणं जे आहे ते मांडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि म्हणून ती भाषा यामध्ये मी आणली नाही, ती आपसूक आली. आणि म्हणून आणि मला असं वाटतं की ही भाषा खूप कमी मराठी साहित्यामध्ये आलेली आहे. आणि मला असं वाटतं की या ज्या सगळ्या बोलीभाषा असतात ही मराठी भाषेच्याच सगळ्या फांद्या आहेत. त्यामुळे ही मराठी भाषेचीच एक, जशी मालवणी ही मराठी भाषेचीच एक फांदी आहे, खूप सुंदर आणि खूप गोडवा असली, तशीच ही बागवानी भाषासुद्धा मराठी भाषेचीच, महाराष्ट्रातल्या भाषेचीच एक फांदी आहे किंवा एक तो गोडवा आणि तो सगळा त्याच्यामध्ये असल्यामुळे ही खूप आपसूक भाषा त्याच्यामध्ये आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं की ललित मराठीमध्ये, ललित साहित्यामध्ये ही पहिल्यांदा वापरली जाते. त्यामुळे त्याचाही एक वेगळा आनंद मला आहे की माझी एक दुसरी मातृभाषा अशा पद्धतीने मी साहित्यामध्ये आणली, याचाही मला एक आनंद आहे. इन्शाअल्लाह कादंबरी ही माझ्यासाठी मला असं वाटतं की माझा स्वतःचाही तो एक आत्मशोधाचा प्रवास आहे. यामध्ये मी खूप एक वेगळ्या प्रकारचं धाडस केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही दुर्लक्षित राहाल, तुम्ही अनुल्लेखाने मारले जाल, या सगळ्याचा हे करूनसुद्धा पॉलिटिकली करेक्ट न राहता ही कादंबरी लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने ती खूप महत्त्वाची कादंबरी आहे. ही कादंबरी लिहिताना मला इरफान मुजावरसारखा माझा मित्र, सलीम मुल्लासारखा माझा मित्र यांना ती कादंबरी वाचून आयडेंटिफाय झाली. हे मला या कादंबरीतलं मला स्वतःपुरतं यश वाटतं की म्हणजे आज हे तरुण आहेत, ते त्या सगळ्या खळबळीमधनं जात आहेत, त्यांना जर ही कादंबरीमध्ये काहीतरी आपलं दिसलं असेल तर मला ती महत्त्वाची वाटते. या कादंबरी साठी विनया खडपेकरांनी नेहमीप्रमाणेच पहिल्या कादंबरीपासून त्या माझ्याबरोबर संपादन करण्यासाठी असतात. त्यांनी खूप मेहनतीने संपादन केलं. माझगावकरांनी ही कादंबरी पूर्णपणे सगळ्या चर्चा आणि याच्यामध्ये ते बरोबर होतेच. बोरसे डॉक्टर सदानंद बोरसे त्यांनी पहिल्यांदा ही कादंबरी वाचली आणि मला कॉम्प्लिमेंट दिले. रेखाताई माझगावकरांनी कॉम्प्लिमेंट दिले. त्यामुळे मी खूप सकारात्मक आहे या कादंबरीबद्दल. मला असं वाटतं की ही कादंबरी खरोखरच एक वेगळ्या प्रकारच्या चर्चेला आणि कारण कसं आहे ना, या कादंबरीमधल्या भाषेबद्दल आपण बोललो. मला असं वाटतं की या कादंबरीमधला जो आवाज आहे तो एका अर्थाने अल्पसंख्य आवाज आहे. मी धार्मिक अर्थाने अल्पसंख्य म्हणत नाही आहे. तर कोणत्याही प्रकारच्या कट्टरतेकडे न झुकणारा आणि स्वतःचा अंतस्वर जाणून बोलणारा तो आवाज आहे आणि असा आवाज नेहमी कमीच असतो. हा आवाज कमी प्रमाणातच असतो आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीची भाषा आणि असा अंतस्वर या कादंबरीच्या निमित्ताने मी मांडलेला आहे आणि म्हणून मी खूप आशावादी आहे आणि मी खूप सकारात्मक पण आहे या कादंबरीबद्दल. इन्शाअल्लाहची लेखन प्रक्रिया आपण ऐकली. त्यातली भाषा, आशय याच्याविषयी आपल्या सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे. सुधारणावादी आणि विज्ञानवादी रफिकजी
आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसंच काम करणारा जुल्फी यांच्यातला हा संवाद अभिवाचन या स्वरूपात सादर करतायत प्रसिद्ध अभिनेते अभिजित केळकर. शाबास रे मेरे पठ्ठे म्हणत रफिकजींनी जुल्फीला कडकडून आलिंगनच दिलं. जुल्फीला त्या आलिंगनातली आत्मीयता, कौतुक, उत्कटता जाणवली आणि गहिवरूनच आलं. पण डोळ्यात पाणी न येऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करत त्याने खुर्ची ओढली. 2 मिसळ और कडक चाय. पोऱ्याला खणखणीत हाक घालत रफिकजीही बसले. भाईजान 350 लोकांनी रक्त दिलं, उसमें 47 औरता म्हणत त्याने बागेतलं वर्तमानपत्र काढलं. रफिकजींनी ते पाहिलं, मग हसत म्हणाले, 5-6 वर 12 ओळीत बातमी. बघ, हेच जर एखादा शब्बीर चाचा मुसलमान असुरक्षित असं म्हणाला असता तर पहिल्या पानावर फोटो सकट टाकलं असतं. पण हरकत नाही. अरे सोपं नाहीये हे असं रक्तदान शिबिर घेणं. रफिकजींच्या या मनमोकळ्या दाद देण्यानं जुल्फीला बरं वाटलं. खरं तर मग फतेहच्या नावाखालीच का नाही घेतलं वगैरे काही त्यांच्या मनात येईल का अशी बारीकशी धास्ती त्याला वाटत होती. पण रफिकजींच्या नजरेत कौतुकच होतं. अब और क्या करण्याला है. रफिकजींनी मिसळची डिश येतात समोर ओढली आणि बोलायला सुरुवात केली. इधरच रुकने का नहीं. नाही भाईजान, आता अजून काहीतरी करायचं मनात आहे. पण रफिकच बोलू लागले, मला वाटतं हे इथेच थांबता कामा नये. मला एक मासिक काढायचं होतं, पण टाइमच भेटला नाही. तू काढ. जसं साधना आहे, विवेक आहे. जुल्फीने 1-2 चमचे मिसळ तोंडात टाकली, बोलू लागला. माझ्याही मनात हे आलं होतं, पण किती लोक वाचतील. त्याने आपले विचार मांडायला सुरुवात केली. रफिकजी ऐकू लागले. किती मुसलमान वाचतात. आणि जर अकबऱ्या, कय्यूम, शादाबसाठी मासिक उपयोगाचंच नाही, ते तर अर्धवट शाळा सोडून बसलेले. हे म्हणणंही त्याला पटू लागलं. आणि मासिक काढलं तरी वाचणार कोण. तर मनमोकळ्या विचाराचे लोकच ना, ज्यांना हे सगळं माहिती आहे आणि मान्य आहे. किंचित थांबून जुल्फीनं मिसळवर कट मागवला. शेजारून जाणाऱ्या पोरानं तो वाढला. मग त्याचा मस्त भुरका मारत जुल्फी लाले लाल झाला. म्हणून मला वाटतं या मुलांना एकत्र आणायचं तर मासिकाच्या माध्यमातून नाही, तर त्यांच्यासोबत गप्पा मारत, हळूहळू एकेका विषयावर त्यांना बोलतं करत. त्यातूनच त्यांच्या मनातला गंड, खुळचट समजुती सगळ्या काढून टाकता येतील. अर्धवट शाळा सोडलेल्यांना शाळेत जायला लावता येईल. हळूहळू एकेका बाहेरच्या पाहुण्याला बोलवून इन्फॉर्मल चर्चा घडवून आणता येईल. फिदा सर, नसीमा मॅम, तुम्ही आणि हो, असं करत करत भाई शिखरेंसारखे विद्वानही त्यांना ऐकता येतील असा प्रयत्न करायचा आहे मला. रफिकजी शांतपणे हे सगळं ऐकत राहिले. ब्रेड मिसळही खात राहिले. जुल्फी, या सगळ्याला खूप वेळ लागेल, पेशन्स हवेत, कारण फार लांबचा रस्ता आहे हा. कंटाळा येऊ शकतो, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. रफिकजींनी त्यातले खासखळगे दाखवायला सुरुवात केली, पण त्यात कुठेही या कल्पनेत मोडता घालण्याचा प्रयत्न नव्हता. उलट सपोर्टच होता हे जुल्फीला जाणवत होतं. मिसळ संपली तसा चहा आला. पण भाईजान, मोहल्ले के लोग आए, पण अशरफ मियांचा भाडेकरू सुहेल नाही आला. इतका शिकला सवरलेला माणूस, पण चौकशी सोडा, डुंकूनही नाही पाहिलं त्यानं. रफिकजींनी मान हलवली. जुल्फी, एक बात याद रखना, ही भिंत आहे, भिंत. त्यावर डोकं आपटत राहावं लागेल. डोकं फुटेल, पण येणारा वक्त आपला है. आने वाला टाइम हमारा है. इंसान की सोच बदलो, सब बदलता है. मग चहा पीत त्याने विचारलं,
जागा हवी. कुठे भेटणार तुम्ही लोक? जुल्फीनं विचार करून ठेवला होताच. रोज दिवसातनं एकदा तरी जमायचं, शक्यतो संध्याकाळी, जमीला आपा के घर. जमीला आपा, जुनैद, तो जो मुलगा गायब झालाय ना, त्यांच्या घरी. रफिकजींचे विस्फारलेले डोळे बघून जुल्फीनं किंचित स्मित केलं. लय अच्छी है वो, ना नहीं बोलेंगी. ज्या वस्तीत हा प्रकार घडलाय तिथेच जमून बोलायला सुरुवात करायला हवी. मुलांना मोकळं करायला हवं. चर्चा, वाद, विचार मंथन तिथेच व्हायला हवं. हा जुल्फीचा विचार रफिकजींना आवडलाच. लोकांनी ज्या प्रकारे मदत केली शिबिरासाठी ती पाहता ते अशक्य नाही हे त्यांना जाणवलं. कल मैं सबको मिलने वाला हूं. शिबिर यशस्वी झालं म्हणून एक छोटी भेळ पार्टी. लागतील ठेव म्हणून तुम्हीच दिलेल्या पैशातले काही उरले. यंदा ईदीही बरी मिळाली आहे मला. त्यातूनच करायचा हा कार्यक्रम. पुढचं पुढे म्हणत जुल्फीनं सगळ्या हिशोबाचे कागद समोर मांडले. स्वच्छ हस्ताक्षरात लिहिलेला हिशोब. रफिकजींनी कौतुकानं मान हलवली. लंबा जाओगे दोस्त म्हणत खांद्यावर थोपटलं. मग चहा संपवून बिल चुकतं करून दोघं बाहेर आले. चालत बाईक्सच्या दिशेने जाऊ लागले. जुल्फी, एक मस्त कविता आहे. कौन कहता है आसमां में छेद नहीं हो सकता. कौन कहता है आसमां में छेद नहीं हो सकता. एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आणि प्रसन्न हसले. चल बाय म्हणत बाईकवर बसून निघून गेले. जुल्फी त्यांच्या जाण्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला. मग त्याने वर पाहिलं. निळं आकाश संथ सरकत होतं. कशाला पत्थर मारून छेद करायचा, त्याच्या मनात विचार उमटला. आपल्या वाटणीचं आसमानच फाटलंय. ते शिवायचं सोडून ही पत्थर मारायची भाषा कशाला. रफिक भाईजांचं सगळंच असं. मारा, तोडा, नाकारा, जाळा. त्याला हसू आलं. आपण कवी असतो तर म्हटलं असतं, कौन कहता है फटे आसमान को सिया नहीं जा सकता. कौन कहता है फटे आसमान को सिया नहीं जा सकता. एक सुई धागा तो तबीयत से चला दो यारो. मग आपल्या या कल्पनेने त्यालाच हसू फुटलं आणि त्याने बाईकला किक मारली. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता आणि पंडित सत्यदेव दुबे यांच्या अभिनयाच्या संस्कारांमधून स्वतःची अशी खास शैली निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी. अभिराम भडकमकर लिखित देहभान, आई, पछाडलेला अशा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये नीनाताईंनी काम केले. अभिराम भडकमकर यांच्या लेखनाविषयी त्यांना प्रेम आणि आपुलकी आहे. त्याच आपुलकीनं त्यांनी इन्शाअल्लाह या कादंबरीतला त्यांना आवडलेला छोटासा भाग अभिवाचन या स्वरूपात सादर केला आहे. ऐकूयात. नमस्कार, मी नीना कुलकर्णी. अभिराम भडकमकरच्या इन्शाअल्लाह या पुस्तकाचं प्रकाशन आज होतं आहे आणि हा सोहळा ऑनलाईन होतं आहे. सर्वप्रथम अभिराम, तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच लिहित राहा. तुझ्या अनेक उत्तम नाटकातनं मी काम केलेलं आहे आणि मला ती संधी प्राप्त झालेली आहे. आणि आज या निमित्ताने तुम्हाला एक तुझ्या पुस्तकातला एक भाग वाचायला दिलास. अतिशय इंटरेस्टिंग असा भाग आहे तो. ह्याबद्दल पुन्हा थँक्यू. तर सुरू करते इन्शाअल्लाह या पुस्तकातला काही भाग. जुल्फी फिकटसं हसला. त्याला वाटलं अजून काय काढणार. समोर बसलेल्या फातिमा, जमीला, मुमताज आपा रूढी परंपरांच्या अंधारात गाडल्याच गेल्यात की. त्यानं सरळ कय्यूम अकबराला विचारलं की ही जागती नाही का. नवरा जसं ठेवेल तसं राहायचं. तो मेला तर सासरच्यांच्याकडे पडून राहायचं पाय पुसल्यासारखं. त्यानं नवऱ्यानं टाकल्यावरचं चित्र त्यांच्यासमोर उभं केलं. आपल्या पण बहिणी कुणाच्या तरी घरात शादी करून गेल्यात.
त्या माघारी आल्यावर आपण काय करतो? कय्यूमला पटत होतं आपला बडा भाई भाभीला फार छळतो. बिचारी हा सटकू काय बोलून बसेल म्हणून त्याचा मार खात राहते. अकबराच्या बहिणीला माघारी धाडलं होतं. अम्मीनं दामादचे पाय धरून नाक घासून तलाक वाचवला होता. जुल्फीच्या एकेका शब्दानं त्याच्या मनात विचारांचे तरंग उमटू लागले. पण त्याच सोबत आपल्या कायद्याला हात घातला, उद्या आपल्या मजहबला, आपल्या इस्लामला हात घालतील अशी भीतीही त्याच्या मनाचा तळ ढवळून काढत होती. या विचारांच्या तरंगापेक्षा ते ढवळणं अधिक जोरकस होतं. जिंदगीचं काय, ती कशी तरी किनाऱ्याला लागतेच. थोडा वेळ बसून एक एक जण निघून गेला, पण जाताना मनात एक अस्वस्थता घेऊन गेला. मुमताजही औरतां की जिंदगी ऐशीच असतीया म्हणत उठली. घराघरात असलेच मरत होते. त्यात इतकं बोलण्यासारखं काय होतं हेच तिला कळत नव्हतं. फातिमाला नवऱ्याला भरवायचं होतं म्हणून ती उठली. विडी वळायची आणि विडीसारखं जळत राहायचं. या परीस होतं तरी काय तिच्या जिंदगानी. रात्री कामं उरकून जमीलानं पाठ टेकली खरी, पण जुल्फीच्या आवाजातला दर्द तिला परेशान करत होता. असाही मर्द असतो, औरत जातीच्या काळजाचे ठोके ऐकून घेणारा. तिच्या वाट्याला आलेल्या मर्दात एक आब्बू होते. त्यांना अम्मीचा दर्द ऐकू आला नाही. तिच्या वाट्याला आलेल्या मर्दात एक आब्बू होते. त्यांना अम्मीचा दर्द ऐकू आला नाही. मग तिचा शौहर, त्याला कधी तिचा दर्द ऐकू गेला नाही. जुनैद जन्मला तेव्हा एकदाच खोलीत आला आणि त्यानं त्याचे पाय फाकून खात्री करून घेतली आपण लडकी जनली नाही याची. मग शराबच्या अड्ड्यावर पीत बसला दोस्तांसंगत खुशीत. आपल्या पोटातल्या कळा तर सोडाच, आपल्या गुरासारख्या चिखा तरी कुठे कानावर पडल्या त्याच्या. तिच्या मनात विचारांच्या लाटा उसळत राहिल्या. हा पोरगा काय बोलतो मला कळत नाही. कुणाला काय शिकवतो पत्ता नाही. कुणाला फितवतो का भडकावतो मैं नहीं जानती. पण माझ्या ओठांपाशी अडवून धरलेले हुंदके आणि पापण्या आत दडलेले आसू ह्याच्यापर्यंत पोचतात. मी याला इथे यायला बंदी करणार नाही. कानून बिनून कळत नाही आपल्याला, पण असा औरत जातीचं दुखणं जाणलेवाला मरद कानून लिहायला बसला असता तर आमची जिंदगी अशी दोजख होऊन पडली नसती. अशा प्रकारे तुम्हा वाचकांच्या साक्षीनं प्रकाशन सोहळा पार पडलाय. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना इन्शाअल्लाह ही कादंबरी वाचण्याचा अत्यंत मोह होत असेल. करोनाच्या काळात कदाचित घराबाहेरही पडता येत नसेल. काळजी करू नका. www.rajhansprakasan.com या वेबसाईटवरनं तुम्हाला आत्ता तुमची प्रत नक्कीच मागवून घेता येऊ शकते. या कार्यक्रमाला उपस्थित सगळे मान्यवर, राजहंस प्रकाशन आणि आत्ता ऑनलाईन असलेले वाचक या सगळ्यांचे मी आभार मानते. तुमच्या लाईक आणि कमेंट्सची वाट पाहत आहे. इन्शाअल्लाह.